पुण्यानंतर जाऊया उत्तर महाराष्ट्रामध्ये। उत्तर महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता येणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। भाजपा आणि शरद पवारांचे सर्वाधिक उमेदवार रिंगणामध्ये आहेत, त्यामुळे या लढतीकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। उत्तर महाराष्ट्रात कोणाचे सर्वाधिक आमदार येणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 47 जागा आहेत। कोणता पक्ष किती जागा लढवतोय त्यावर एक नजर टाकूयात। भाजपा 21 जागा लढवत आहे। उत्तर महाराष्ट्रात भाजपाच्या 21 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 12 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 13 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। महायुतीकडून सर्वाधिक जागा भाजपा लढवते, तर मवियाकडून पवारांच्या राष्ट्रवादीचे 18 उमेदवार, काँग्रेसचे 14 उमेदवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 13 उमेदवार रिंगणात आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, उत्तर महाराष्ट्रामध्ये चित्र काय असेल? तुम्ही या ठिकाणी सर्व बातम्या कव्हर केलेल्या आहेत, ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे, काय चित्र दिसते ग्राउंड लेवलला? उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 47 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत अटीतटीची लढाई झालेली आहे, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आणि पहिल्यांदा जर आपण नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये 15 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि मागच्या काही वर्षांनंतर म्हणजे 2004 नंतर 69% इतका विक्रमी हे मतदान झालेलं आहे। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मतदानाचा फायदा कुणाला तोटा कुणाला हे खरं तर मतमोजणी नंतरच कळणार आहे। पण जे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे ते विश्लेषकांचे म्हणणे हा जो वाढलेला टक्का आहे मतदानाचा तो महायुतीला फायदा होईल असं काही लोकांचं म्हणणं आहे। आणि विशेष करून महिलांची टक्केवारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, 9% मतदान महिलांचं यावेळेस वाढलेलं आहे, त्यामुळे त्याचाही इफेक्ट हे नक्कीच जाणवणार आहे। आणि अनेक दिग्गज नेते नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात या निवडणुकीच्या या मैदानामध्ये आहेत। आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील येवला या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक अत्यंत महत्त्वाचे नेते छगन भुजबळ हे या येवला विधानसभा मतदारसंघातून हे निवडणूक लढवत आहेत। माणिकराव शिंदे जे पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध ते या मैदानामध्ये आहेत, त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती मलाच जे आहे ते कौल मिळेल असं भुजबळांनी भूमिका वेळोवेळी मांडलेली आहे। पण जरांगे फॅक्टर सुद्धा या मतदारसंघामध्ये खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्याच पद्धतीने मालेगाव बाहेमधून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत आणि त्याच पद्धतीने गिरीश महाजन जे जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या मैदान आहेत। खरं तर गिरीश महाजन सुद्धा जवळपास मागच्या 6 टर्मपासून हे निवडणूक या मतदारसंघातून हे जी लढवलेली आहे। अशा अनेक दिग्गज नेते या उत्तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आहेत आणि उद्या या संपूर्ण जे आहे ते निवडणुकीचं कौल येणार आहे। त्यामुळे या सगळ्या जे दिग्गज नेत्यांचं भवितव्य जे आहे ते उद्या हे एकूणच ठरणार आहे। तर उद्या निकाल समोर येतो, त्यामुळे उद्या समजणार आहे कोण विजयी झालाय कोण पराभूत झालाय। धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल। तर उत्तर महाराष्ट्रात सुद्धा अनेक लढती ह्या लक्षवेधी आहेत, या लढतींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दादा भुसे विरुद्ध अद्वै हिरे अशी लक्षवेधी लढत होतीये, तर छगन भुजबळ येवल्यामधून त्यांच्या समोर माणिकराव शिंदे यांनी मोठं आव्हान उभं केलंय, तर या लढतीकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। सुहास कांधे विरुद्ध गणेश धात्रक नांदगावमध्ये आणि ते अपक्ष उमेदवार सुद्धा आहेत। छगन भुजबळ यांचे पुतणे उभे आहेत, त्यामुळे या लढतीकडे सुद्धा लक्ष आहे। मालेगाव मध्ये मौलाना मुफ्ती विरुद्ध एजाज बेग काँग्रेस MIM यांच्यामध्ये लढत होती आहे। तर ह्या उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या लढती आहेत आणि त्याकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तर उत्तर महाराष्ट्रातल्या आणखी काही लढती आहेत त्या पाहूया। जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर ही लढत होती, या लढतीकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। तर अमळनेरमध्ये राष्ट्रवादीचे अनिल पाटील विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर अनिल शिंदे ही लढत आणि या लढतीकडे सुद्धा राज्याचं लक्ष आहे। गिरीश महाजन जामनेरमधून भाजपाचे उमेदवार, त्यांच्या विरोधात दिलीप खोडपे हे उमेदवार आहेत। चंद्रकांत पाटील मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे उमेदवार, त्यांच्या विरोधात रोहिणी खडसे या उमेदवार आहेत आणि या लढतीकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष लागलंय। काँग्रेसचे बाळासाहेब थोरात संगमनेर विरुद्ध भाजपाचे अमोल खताळ ही लढत होतीये। राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतून उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रभावती घोगरे ह्या उमेदवार आहेत। हेमंत ओगळे काँग्रेसचे उमेदवार श्रीरामपूरमधून, त्यांच्या विरोधात भाऊसाहेब कांबळे हे उमेदवार आहेत। रोहित पवार कर्जत जामखेड इथले उमेदवार, त्यांच्या विरोधात राम शिंदे कर्जत जामखेडमधून उमेदवार। 19 मध्ये या दोघांमध्ये लढत झाली होती, पुन्हा एकदा आमने सामने आहेत आणि या लढतीकडे सुद्धा साऱ्यांच्या नजरा असतील।